नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंटच्या दुसऱ्या भागात आपण आंबा आणि सीताफळ यांची सघन लागवड पद्धत तसेच ड्रॅगन फ्रूट आणि आवळ्याची शेती, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम आणि फिशरी याबद्दल पाहणार आहे. नमस्कार, मी प्रवीण तावरे या फार्मचा मॅनेजर आहे इथं. आणि या संमध्ये मी मागील 9 ते 10 वर्ष इथं फार्म मॅनेजर म्हणून हा सर्व फार्म सांभाळतो आहे. या ज्या सर्व बागा पाहता तुम्ही, या आपण साधारणतः 2014 ते 15च्या आसपास लावलेल्या बागा आहेत. ही आंब्याची बाग आहे जी आपण 2014मध्ये लावलेली आहे. तर ही बाग पाहिल्यानंतर तुम्हाला काही वेगळेपण जाणवतं आहे का? वेगळेपण याचा अर्थ काय जाणवतं आहे? काही पाणी कीड लागली. अच्छा, अजून एक वेगळेपण असं की तुम्ही आंब्याची मोठी झाडं पाहता, बरोबर? पूर्वीची मोठी झाडं असायची आणि हा जो आत्ताचा प्रकार आहे ही सगळी छोटी झाडं आहेत आणि ही कायम याच उंचीला राहतील. साधारण ते 6 ते 7 फुटाची उंची राहील. तर हा जो झाडं आंब्याचा प्रकार, आंब्याच्या बागेचा प्रकार आहे, त्याला सघन लागवड किंवा हाय डेन्सिटी प्लांटेशन असं म्हटलं जातं. म्हणजे नेहमीचे जे झाडं आंब्याची लावली जातात पूर्वापार पद्धतीने, ते साधारण 10 बाय 10 मीटरवरती आपण लावतो. त्याच्यामुळे एका हेक्टरमध्ये साधारणतः 100 झाडं बसतात आणि ती झाडं खूप मोठी होतात आणि नंतर बऱ्याचशा गोष्टी त्या झाडांच्या संदर्भातल्या मॅनेज करणं खूप अवघड जातं. जसं की कीड वगैरे असेल किंवा फवारणीचे असतील, तर ते आपल्याला करता येत नाही अशा परिस्थितीमध्ये. तर ह्या सघन लागवड पद्धतीमध्ये आपण झाडं जे लावतो ते साधारणतः 5.5 ते 5 मीटर ओळीमधलं अंतर ठेवतो आणि साधारणतः 3 मीटर 2 झाडांमधलं अंतर ठेवतो. मग अशा परिस्थितीत काय होतं, झाडं आपल्याला एका मर्यादेतच वाढवता येतात. त्यांना जी आपण स्पेस दिलेली आहे, 5 बाय 3ची जी स्पेस असेल किंवा 4.5 बाय 3 मीटरची जी स्पेस आहे, त्याच्यामध्येच त्यांना वाढवावं लागतं. मग झाडांची संख्या तर वाढते. साधारणतः हेक्टरचा विचार केला तर 650-750 झाडापर्यंत एका प्लॉटमध्ये येतात. मग आपण अशा वेळी काय करतो, एका झाडावर मिळणाऱ्या आंब्याची संख्या कमी करतो, झाडाचा आकार आटोपशीर ठेवतो. पण त्याचवेळी काय होतं, आपण झाडांना व्यवस्थित मॅनेज करू शकतो. म्हणजे आपल्याला काही फवारण्या करायच्या असतील किंवा आंबा काढणीच्या वेळी तुम्ही बघता, आंबा झाडावरून पडला की तो व्यवस्थित पिकत नाही, तो खराब होतो. तर अशा परिस्थितीत आपल्याला आंब्याचं काढणीसुद्धा सोपी जाते. त्याच्यामुळे जे उत्पादन मिळतं ते चांगल्या प्रतीचं मिळतं. म्हणजे मोठ्या आंब्यापासून जे मिळतं त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला 25% उत्पादन याच्यामध्ये जास्त मिळतं आणि चांगल्या प्रतीचं मिळतं. आता पुढे जाऊन जर पाहिलं तुम्ही तर ह्याच्यापेक्षा सुद्धा अतिसघन लागवड म्हणून पण एक पद्धत वापरली जाते. त्याच्यामध्ये म्हणजे अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन, याच्यामध्ये जवळजवळ 1000 ते 2000 झाडं एक हेक्टरमध्ये लावली जातात आणि झाडांचा आकार आणखी कमी ठेवला जातो. आणि काही केमिकल्स वगैरे वापरून, जसं या दिवसांमध्ये साधारण जुलै ऑगस्टमध्ये कल्टार म्हणून एक केमिकल असतं पॅक्लोबिट्राझॉल, ते जे वाढ विरोधक असतं ते देऊन झाडाचा आकार हा आटोपशीर ठेवला जातो आणि झाडाची संख्या खूप जास्त राखली जाते. त्याला अतिसघन म्हणतात. ही हाय डेन्सिटी प्लांटेशन म्हणजे सघन पद्धत. आणि दुसरी एक पद्धत असते त्याच्यामध्ये अतिसघन म्हणजे अल्ट्रा हाय डेन्सिटी. तर याच्यामध्ये किडीचा जो प्रकार आहे की जसं जाता एका मुलाने म्हणले काही पानं खाल्ली जातात, ह्याच्यामध्ये खाल्लेली दिसतात. तर ह्याच्यामध्ये मेन जी कीड असते ती स्टेम बोरर म्हणजे खोडकीड म्हणतो आपण त्याला. तर हा सर्वात मोठा प्रादुर्भाव आंब्यामध्ये असतो आणि ह्याच्यामुळे जर खोड खराब झालं तर ते झाड पूर्ण खराब होतं. आणि मग अशा परिस्थितीत ज्यावेळी खूप लांब झाडं लावलेली असतात, एकरी 50 झाडं असतील, हेक्टरी 50 झाडं, त्याच्यातलं एक झाड खराब झालं तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं.
आणि त्याच्यामुळे ही लागवड खूप चांगल्या पद्धतीने करता येते आणि ह्याला मॅनेजमेंटही व्यवस्थित करता येतं. दुसरी एक कीड खूप महत्त्वाची असते म्हणजे ती फ्रूट फ्लाय असते. ज्यावेळी आंबा तयार होतो त्यावेळी ते फ्रूट फ्लाय म्हणजे त्या आंबा पिकत असताना त्याच्या ह्याच्यावरती सालीवरती अंडी घातली जातात आणि ती अंडी त्याच्यामध्ये वाढतात. तर ती कॅच करण्यासाठी आपण इथं काही हे जे तुम्ही पाहता हा जो डब्बा पाहता ह्याला फेरोमॅन ट्रॅप म्हणतात. म्हणजे किडी पकडण्यासाठीचा एक ट्रॅप असतो. याच्यामध्ये ही जी आहे मेथड ती बायोलॉजिकल मेथड आहे. याच्यात कुठलं केमिकल आपण वापरत नाही. एक केमिकल असतं त्याला फेरोमॅन केमिकल म्हणतात की जे काही किडींना स्वतःकडे आकर्षून घेतं आणि ती कीड एकदा आतमध्ये गेली की ती आतमध्येच राहते, बाहेर येऊ शकत नाही. त्याला ट्रॅप म्हणतात. तुम्ही याच्यावर काय प्रश्न विचारू शकता. सर आंब्याचं झाड आपण लावलं ना की त्याला फळधारणा कधी लागते? बरोबर. आपण ज्यावेळी आंब्याचं झाड लावतो त्याच्यानंतर आंब्याचं झाड लावल्यानंतर लगेच पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला मोहर दिसायला सुरुवात होतो. पण आपण पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी येणारा मोहर त्याच्यावरती ठेवत नाही आणि तो काढून टाकतो. आता ह्या सघन लागवड पद्धतीमध्ये आपण दुसऱ्या वर्षानंतर म्हणजे तिसऱ्या वर्षीपासून पीक घेऊ शकतो आणि त्यावेळीपासून आपल्याला उत्पादन मिळू शकतं. कारण आपण आंब्याची संख्या थोडी कमी ठेवत असतो. त्यावेळी झाड वाढण्याच्या दृष्टीने सुरुवातीला आंब्याची संख्या कमी करतो आणि तिसऱ्या वर्षानंतर पूर्ण क्षमतेने म्हणजे आपल्याला एका झाडावर 50 आंबे घ्यायचे असतील तर 50 आंबे पूर्ण क्षमतेने तिसऱ्या वर्षानंतर घेऊ शकतो. सर या पानाला काय झालंय? हे पान आपण जसं आत्ता म्हटलं काही किडी आंब्यामध्ये असतात. जसे आपण खोडकीड महत्त्वाची म्हणतो तसंच हा एक स्केल इन्सेक्टचा प्रकार असतो की जे आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रादुर्भाव होत नाही पण काही प्रमाणात आपण हा परिणाम आपल्याला दिसतो. आणि याला कंट्रोल करण्यासाठी म्हणजे याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपण साधारण निंबोळीच्या तेलाचा अर्क जो असतो त्याची फवारणी केली तर याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतं. थँक्यू. मुलांनो, आता आपण उभे आहोत सीताफळाच्या बागेमध्ये. सीताफळ तुम्हाला माहिती आहे आपल्या या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सीताफळ घेतलं जातं. सीताफळाला मुळातच पाणी कमी लागतं आणि आमची संस्था जी आहे ती अशा एका घटकावर काम करते जिथं पाणी कमी लागतं किंवा ज्या ठिकाणी पाणी कमी असतं किंवा ज्या ठिकाणी जमीन खराब असते. तुम्ही आता जर आपली बाग पाहाल तर पूर्ण अशी खडकाळ जमीन होती. म्हणजे खडकाळ जमीन आहे, मुरमाड टाईप जमीन आहे. अशा जमिनीमध्ये सीताफळ खूप चांगल्या पद्धतीने येतं. म्हणजे खूप चांगल्या जमिनीपेक्षा ज्या खराब जमिनी असतात, खराब म्हणजे साधारण मुरमाड किंवा खडकाळ पद्धतीच्या जमिनी असतील अशा ठिकाणी सीताफळ खूप छान येतं आणि मुळात त्याला पाणी देखील कमी लागतं. त्यामुळे इथं सीताफळाची लागवड केली आहे. आता ही जी लागवड केली ही प्रायोगिक स्तरावर अशासाठी केलेली आहे. याच्यात जो प्रयोग आपण करतो आहे महत्त्वाचा तुम्हाला वरून जरी दिसणार नाही तरी आपण प्लांटिंग करताना म्हणजे लागवड करताना त्याच्यामध्ये जो बदल केलेला आहे. आता ही सीताफळाची व्हरायटी आहे बाळानगर. तर आपण ह्याच्यात 50% झाडं म्हणजे निम्मी झाडं ही कलम केलेली तशीच लावलेली आहेत. म्हणजे इथं कलम केलेली झाडं आणून लावलेली आहेत आणि 50% झाडं लावताना ज्या काडीवर आपण किंवा जंगली याच्यावरती सीताफळावरती आपण कलम करणार आहोत ते इथं अगोदर बी लावलेले आणि ते झाड वाढल्यानंतर आपण इन्सिट्यू म्हणजे या बागेमध्ये त्याच्यावरती कलम केले. तर हा फरक बघण्यासाठी की जे मुळांची वाढ अगोदर चांगली झालेली असताना फळांवरती किंवा उत्पादनावरती काय बदल होतो हे पाहण्याच्या दृष्टीने आपण याच्यावरती हा प्रयोग करतो आहे. सर आपल्याला एका वर्षानंतर एका झाडापासून किती उत्पादन मिळतं? बरं, इथं पूर्ण वाढ झालेलं जे सीताफळाचं झाड आहे, पूर्ण वाढ झालेलं म्हणजे साधारणतः आपण म्हणतो 3 वर्षानंतरचं झाड. त्याच्यामध्ये आपल्याला एका झाडावरती 12 ते 15 किलो सीताफळाची फळं मिळतात. एका फळाचं वजन साधारणतः ॲव्हरेज असतं ते साधारण 400 ते 500 ग्रॅमचं वजन असतं. एवढ्या आकाराची फळं मिळतात आणि आपण जास्तीत जास्त मोठी फळं घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी मोठी फळं घेण्यासाठी आपल्याला काही फळं कमी पण करावी लागतात, ते देखील आपण करत असतो. थँक्यू. नमस्कार मुलांनो, मी विजय सिंह काकडे,
फळवैज्ञानिक म्हणून इथे नियासम येथे काम करत आहे. तर आज आपण ड्रॅगन फ्रूट फळाविषयी माहिती घेणार आहोत. तर ड्रॅगन फ्रूट फळ जर पाहिलं तर हे अमेरिकेतील मूळ स्थान आहे याचं, आणि तिथून मग आपल्या देशामध्ये आणि आपल्या देशासोबतच बाहेरच्या बऱ्याच देशांमध्ये हे वितरित झालेलं आहे. तर आता ड्रॅगन फ्रूटची जर माहिती सांगायची झाली तर ड्रॅगन फ्रूट आपल्याला लावताना लावण्याची काळजी कशी घ्यायची आहे, कसं लावायचं आहे, त्याच्यामध्ये किती दिवसानंतर उत्पादन त्याच्यामध्ये चालू होतं याची माहिती मी तुम्हाला सांगतो. तर ड्रॅगन फ्रूटचं जे आपण रोपं जी बनवतो ती या फांदीपासून बनवतो आपण रोप. ठीक आहे. आता ही फांदी जी आहे हे इथं कट करून आपल्याला फांदीपासून रोप बनवायचं आहे. आता रोप बनवलं आपण की नंतर काय करायचं आहे आपल्याला, ड्रॅगन फ्रूट हे एक वेलवर्गीय पीक आहे, म्हणजे त्याला सपोर्ट लागतो, म्हणजे त्याला कोणाच तरी आधार लागतो. म्हणून आपण काय करणार आहे, ही ड्रॅगन फ्रूटची फांदी किंवा रोप हे या पोलच्या चारही बाजूने एक एक रोप लावून देणार आहोत. ठीक आहे. लावून दिल्यानंतर काय होतं, ते नंतर हळूहळू वाढायला सुरुवात होते. वाढल्यानंतर आपण असं त्याला सुतळी साह्याने किंवा कोणत्या एका धाग्याच्या साह्याने आपण त्याला बांधणार आहे, जेणेकरून ते पडणार नाही आणि सरळ वाढत राहील. त्याच्यानंतर एक 5-6 महिन्यानंतर जेव्हा ते ड्रॅगन फ्रूटचं रोप या प्लेट हाईटपर्यंत पोचेल तेव्हा प्लेट लावून त्याच्यानंतर आपण एक छत्रीसारखं त्याचं एक झाड तयार होतं ड्रॅगन फ्रूटमध्ये. ठीक आहे. आता ड्रॅगन फ्रूट लावल्यानंतर बऱ्यापैकी एका वर्षामध्ये जर आपलं मॅनेजमेंट आपलं नियोजन जर चांगलं असेल तर एका वर्षामध्ये फुलं निघायला सुरुवात होतात. आता ही फुलं कधी निघतात, तर जसा आपला पाऊस सुरू होतो जून महिन्यापासून तशी ही फुलं निघायला सुरुवात होतात. आता समजा याच्यामधून जूनमध्ये जर फूल निघालं तर ते एका महिन्यामध्ये फळामध्ये फळ त्याचं तयार होतं. म्हणजे आपण समजा जूनमध्ये जर त्याच्यामध्ये फूल लागलं तर जुलैमध्ये आपण त्याची हार्वेस्टिंग करू शकतो आहे, तोडणी करू शकतो आहे. ठीक आहे. तर ड्रॅगन फ्रूटमध्ये नाही जवळपास बरेच प्रकारचे जाती पाहायला मिळतात. जसे की सध्या हे अपरिपक्व फळ आहे, त्याच्यामुळे त्याचा कलर हिरवा आहे. पण जे परिपक्व झालेले फळ राहतात त्याचा बऱ्यापैकी कलर गुलाबी असतो आणि आतून काही पांढरे असतात. तसेच दुसऱ्या जातीचं जर आहे त्याच्यामध्ये बाहेरून कलर गुलाबी असतो तर आतून कलर लाल असतो किंवा पर्पल असतो. त्याच्यानंतर एक अजून जात आहे आपल्या देशामध्ये आहे, त्याचा कलर बाहेरून जो आहे तो पिवळा असतो आणि आतून जो कलर असतो म्हणजे गाभ्याचा जो कलर असतो तो पांढरा असतो. तर अशा काही प्रकारचे ड्रॅगन फ्रूट आपल्या शेतामध्ये लावलेले आहेत. तर मुख्यतः पाहिलं आपण तर ड्रॅगन फ्रूटमध्ये 3 प्रकारचे रोग आढळतात. कोणते कोणते आहेत ते, एक आहे सॉफ्ट रॉट, ज्याच्यामध्ये हे जी फांदी पाहताय तुम्ही ही फांदी बऱ्यापैकी सडून जाते. दुसरा जो रोग आहे तो अँथ्रॅक्नोज आहे आणि तिसरा जो रोग आहे तो कँकर आहे. तर अँथ्रॅक्नोज आणि कँकरमध्ये काय होतं, आता इथे तुम्ही पाहू शकताय हा अँथ्रॅक्नोज आहे आणि याच्या बाजूनं जो आहे तो कँकर आहे. तर अशा पद्धतीचे रोग याच्यामध्ये आढळून येतात. तर याच्यामध्ये जी मुख्य जी सध्या कीड आहे ती आहे फळमाशी. फळमाशी काय करते, तुम्ही आंब्यामध्ये पाहिलं असेल, आंबा जेव्हा आपण खायला जातो तेव्हा आतून खराब झालेला असतो, असं पाहिलं असेल तुम्ही. तीच कीड या फळपिकामध्ये सापडते. मग ती कीड काय करते, इथून आत जाते आणि आतलं जे फळातला आपला जो खायचा जो गाभा आहे त्याला खराब करून टाकले. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही विकारसुद्धा सापडतात, जसे की या फळाचा शेप बिघडतो किंवा आतील ज्या बिया आहेत त्या एका जागेवरती येऊन जातात. तर असे काही विकार या फळपिकामध्ये सापडतात. जर आपण याचं उत्पादन जर पाहिलं तर उत्पादन बऱ्यापैकी पहिल्या वर्षापासून जर सांगितलं मी, पहिल्या वर्षापासूनही सुरू होतं आणि जर चांगलं उत्पन्न घ्यायचं झालं तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षापासून उत्पादन याचं चालू होतं. तर एकरी आपण ह्याच्यातून 4 ते 8 टनापर्यंत म्हणजे 4000 ते 8000 किलोपर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो. आपण जर मार्केट रेट पाहिला याचा तर आतून जे पांढरं राहतं ते बऱ्यापैकी 50-60 रुपयाच्या आसपास एक फळ विकलं जातं आणि 1 किलोचं विकलं जातं. आणि जे दुसरं जे म्हणजे आतून लाल असतं किंवा पर्पल असतं ते आहे ते 100 ते 150 रुपये किलोने विकलं जातं. तर ही माहिती बऱ्यापैकी ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला काही शंका असतील तर नक्की विचारा. सॉरी, कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये फळ घेतलं जातं? आपण ड्रॅगन फ्रूटला विविध प्रकारच्या मातीमध्ये घेऊ शकतो आहे. जशी की तुम्ही सध्याची माती पाहता ही मुरमाड जमीन आहे किंवा मुरमाडची जमीन आहे. तर या जमिनीमध्ये सुद्धा आपण ड्रॅगन फ्रूटचं कल्टिवेशन घेऊ शकतो आहे. तसेच आपल्याकडे काळी मातीसुद्धा बऱ्याच प्रमाणात सापडते. तर त्या जमिनीमध्ये सुद्धा आपण ड्रॅगन फ्रूटचं जे कल्टिवेशन आहे ते योग्य रीतीने करू शकतो आहे. फक्त काळजी एवढीच घ्यायची, जो पाण्याचा निचरा योग्य तो
झाला पाहिजे, पाणी साठून जमिनीमध्ये राहिलं नाही पाहिजे. ते जर आपण काळजी घेतली तर ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन आपण चांगल्या रीतीने घेऊ शकतो. नमस्कार मुलांनो, आपण वनशेती नावाची एक संकल्पना आहे ज्याच्यामध्ये आपण झाडं आणि शेती, आता जर बघितलं ह्या काळामध्ये शेतकऱ्यांची शेती हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. प्रत्येकाची शेती वेगवेगळे संयुक्त फॅमिली होती, आता संयुक्त फॅमिली राहिली नाही, वेगवेगळी झालेली आहे. मग शेती किती आहे, 1 एकर आहे, 1.5 एकर आहे. तर मग अशा शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला वेगवेगळे जे हे असतात, जसे झाडं आहेत किंवा आपली पिकं आहेत, ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र करून शेतकऱ्याचं जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढेल यासाठी वनशेती नावाची संकल्पना भारतामध्ये अस्तित्वात आहे. ही काही संकल्पना नवीन नाही, पूर्वोपार चालत आलेली आहे. तर यामध्ये आपल्या शेतीचा जमीन कशी आहे, सध्या जर बघितलं तर ही दगडाची मुरमाडची जमीन आहे. ह्या जमिनीमध्ये बाकीची जर पिकं घ्यायला गेलं तर अशी व्यवस्थित येत नाहीत. मग याच्यासाठी आपण काय करतो, काही फळझाडं लावतो जी काटक असतात, जी कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे येतात, ज्या जमिनीचा पोत चांगला नाही अशा ठिकाणी देखील चांगले येतात. तर त्यापैकी एक फळ आहे आवळा. सगळ्यांना माहीत आहे आवळ्या या फळांमध्ये सगळ्यात जास्त जे प्रमाण आहे ते सी, आपण जे म्हणतो व्हिटॅमिन सी, जे आपल्या दातांसाठी वगैरे सगळ्यात चांगलं राहतं. व्हिटॅमिन सीचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, जवळजवळ 100 ग्रॅममध्ये 600 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असतं. जेणेकरून म्हणून आपल्या बाजारपेठेमध्ये वगैरे बघितलं तर आवळा हे फळ विक्रीसाठी वगैरे येत असतं. सगळ्यात चांगलं काय आहे असं म्हटलं जातं की प्रत्येक वर्षी ज्यावेळी आवळ्याचा सीझन असेल त्यावेळी कमीत कमी प्रत्येक महिन्याला एक तरी आवळा खाल्ला जावा. याच्यामुळे काय होतं, आपली जी एजची प्रोसेस आहे, म्हणजे आपण लहान मुलापासून जसं वृद्धापकालाकडे जातो ती प्रोसेस आहे ती एकदम स्लो होते. म्हणजे जे काही तारुण्य असतं ते तारुण्य वाढण्यासाठी आवळ्याचा उपयोग होतो. आता जर आपण ह्याच्यामध्ये पाहिलं असेल तर हा आपण सोयाबीन लावलेला आहे, हे आंतरपीक म्हणून लावलेलं आहे. याच्यामध्ये कारण की आवळ्याची बऱ्यापैकी जी पानं आहे, जी कॅनोपी आहे ती एकदम छोटी आहे. याच्यामध्ये जर सूर्यप्रकाश आला तर सूर्यप्रकाश खाली येतो लगेच. महत्त्वाचं काय होतं, ज्यावेळी आपण आंतरपिकं घेत असतो त्यावेळी सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन म्हणजे एक स्पर्धा असते पिकांमध्ये. मग ती झाडांमध्ये आणि पिकांमध्ये सुद्धा असते. तर 3 कारणांसाठी स्पर्धा असते, एक पाण्यासाठी, एक जागेसाठी म्हणजेच सूर्यप्रकाशासाठी, आणि तिसरी खतांसाठी, जी काही न्यूट्रिएंट्स आपण म्हणतो खनिजं वगैरे त्याच्यासाठी स्पर्धा असते. मग ही स्पर्धा कमी करण्यासाठी आपण काही करतो की 2 पिकांमधलं 2 झाडांमधलं अंतर वाढवतो किंवा कमी करतो. पण आवळा हे पीक असं आहे की ह्याची जी पानं आहेत ते कमी आहेत. बऱ्यापैकी दिवाळीनंतर म्हणजे ज्यावेळी आपलं हिवाळा येतो त्या हिवाळ्यामध्ये ह्याची पानं झडून जातात. झडून गेल्यानंतर जे काही पिकं आहे सावलीचं प्रमाण कमी येतं आणि आंतरपिकं आपण चांगल्या प्रमाणात घेऊ शकतो. जर तसं पाहिलं तर ही जी जात आहे आवळ्याच्या, तशा 3-4 वेगवेगळ्या जाती आहेत, तशा भरपूर जाती आहेत. पण महाराष्ट्रामध्ये आपण एक जात आहे कृष्णा, नंतर ही जी जात आहे ती NA10 म्हणून आहे, याला नरेनदेव 10 म्हणतात, ह्यालाच बलवंत म्हणून देखील ओळखलं जातं. त्याचबरोबर कांचन नावाची सुद्धा जात आहे. शेतकऱ्यांनी सहसा लावताना 3 जाती लावाव्या, कारण की ह्याच्यामध्ये जर आपण एकच जात लावली तर परागीभवन, जे परागीकरण येतं ज्याला आपण पॉलिनेशन म्हणतो, ते पॉलिनेशन व्यवस्थित होत नाही आणि फळांची जाडी किंवा फळांची संख्या व्यवस्थित राहत नाही. मग ती संख्या वाढवण्यासाठी आपल्याला 3 जाती एकत्र लावल्या जातात. त्याचबरोबर जर आपल्याला जर हे लावायचं असेल तर 6 गुणिले 6 मीटर म्हणजे 2 ओळीतलं 6 मीटर अंतर पाहिजे. म्हणजे साहित्रिक 18 जवळजवळ 20 फूट 2 ओळीतलं, आणि एका झाडापासून दुसऱ्या झाडाचं अंतर 20 फूट. तर 20 बाय 20 वरती आपण याची लागवड करू शकतो. हे सध्याचं जे तुम्ही झाड पाहताय ते सरासरी 7 वर्षाचं आहे आणि ह्याला बऱ्यापैकी प्रत्येक वर्षी आवळे येतात. ह्या वर्षी आवळ्यांचं प्रमाण जास्त आहे. जर बघितलं तर एका झाडापासून आपल्याला कमीत कमी 50 किलो ते 100 किलोपर्यंत आवळे मिळतात. तर मग सध्याच्या काळामध्ये कमीत कमी खर्चामध्ये, ह्याला खर्च काही जास्त नाही, पाणी कमी असलं तरी चालतं, खतं कमी असली तरी चालतात. मग कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारं जर आपण पीक बनवलं, कोरडवाहूमधलं जर पीक बघितलं तर आवळा हे पीक आहे. आप सभी का यहाँ पर स्वागत है. जो क्लाइमेट रेजिलेंट इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टम मॉडल एक प्रोजेक्ट है हमारा, जो कि हम किसानों के लिए बना रहे हैं. आज आप सबको मालूम है किसानों की जो समस्या है कि उनका जो लैंड होल्डिंग है वो दिन ब दिन छोटा होता जा रहा है, और उसी छोटे इलाके से उनका जो भी न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट है, उनके परिवार का जो भी पालन पोषण उसमें से करना है. इसके साथ ही जो मार्केट के जो इनपुट्स कॉस्ट है वो भी बढ़ रहे हैं, और सबसे बड़ी समस्या जो है क्लाइमेट चेंज की है. अभी आप देखते हो कि जो बेमौसम बरसात है और जो रेनी डेज है वो कम हो रहा है, और जो सूखा है, फिर ये हेल स्टॉर्म्स है,
फिर ये तूफान ये बार बार आ रहे हैं, तो ये सारे जो समस्या है ये किसानों को बहुत परेशान कर रही है। तो उसके समाधान के लिए हमने एक प्रोजेक्ट बनाया है जिसमें जो कि एक इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टम मॉडल है। इस मॉडल में हम किसानों के लिए खेती के साथ साथ पशुपालन, बागवानी, फिर एग्रो फॉरेस्ट्री और मत्स्य पालन, मुर्गी पालन, ये सारी चीज़ें एक जगह पे, छोटी सी जगह पे हम करते हैं, जिससे कि किसान को निरंतर आय मिलते रहे उस जगह से। और खेती में क्या होता है कि एक ही बार में आय आता है, उसको 3 महीने 6 महीने के बाद आता है, लेकिन ये इंटीग्रेटेड फार्मिंग करने से आपको डेली किसान को इनकम मिलता है। और ये कैसे करें कि इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टम, इसके लिए आपको क्या है कि जो अलग अलग क्रॉप है, फसल है, उसको चयन करना है, उसकी प्रजातियाँ ऐसी चयन करनी कि जो कम पानी में और बहुत से जो अबायोटिक स्ट्रेसेस है उसमें वो आ सके। और उसके बाद आपको बाकी के जो भी कंपोनेंट्स है उनका साइज़ ऐसे रखना है कि एक का जो आउटपुट है वो दूसरे को इस्तेमाल में आए, हाँ, और उसका आउटपुट वो दूसरे कंपोनेंट में इस्तेमाल में, और ये जो बैलेंस है ये बैलेंस बना रहे। तो इस तरह से आपको उसका साइज़ डिसाइड करना है। और उसके बाद हम क्या करते हैं कि हम इको फ्रेंडली जो मैनेजमेंट प्रैक्टिस है वो करते हैं, जिससे कि प्रदूषण कम होता है और ज़मीन निरंतर सुधार होता रहता है, और जो प्रोडक्ट उसमें से मिलेगा वो क्वालिटी प्रोडक्ट मिलेगा। इसमें हम जो टेक्नोलॉजीज जो यूज़ करते हैं, हम पुराने से जो प्राचीन समय से जो चले आ रहे हैं वो भी कुछ किसानों की टेक्नोलॉजीज यूज़ करते हैं, और साथ ही साथ जो एडवांस सेंसर बेस्ड टेक्नोलॉजीज है वो भी यूज़ करते हैं। इसमें हम रिन्यूएबल सोर्सेस ऑफ एनर्जी है उसका यूज़ करने का ज़्यादा से ज़्यादा प्रयास करते हैं। हमारे पास सोलर पावर्ड ये है पंपिंग सिस्टम है, जिससे कि हमको निरंतर बिना बिजली के कट के हमको ये एनर्जी मिलती रहती है। और हम सोलर जो ये कीट नियंत्रण की जो पद्धतियाँ है वो इंटीग्रेटेड पेस्ट मैनेजमेंट वाले यूज़ करते हैं। हम ऑर्गेनिक पेस्टिसाइड, ऑर्गेनिक फर्टिलाइज़र, इस तरह की चीज़ें इस्तेमाल करते हैं, जिससे कि किसान का जो भूमि है वो निरंतर सुधार भी हो और उसमें से इनकम भी उसको मिलता रहे, टिकाऊ खेती बनी रहे। तो ये है, और इस मॉडल से हम करीब 3.5 लाख रुपए का हमको ग्रॉस इनकम मिलता है। उसका खर्चा 2.2 आता है खर्च उसमें, और 1.5 लाख के करीब हम उसमें से नेट इनकम निकालते हैं, और उसका जो BC रेशो होता है 1.6 होता है। तो ये रही हमारी प्रोजेक्ट के बारे में। आप जो कुछ पूछना चाहते हो तो आप पूछ सकते हो। शेतकऱ्यांना कोणती शेळीची जात उत्पादनासाठी चांगली? हा बेटा, इथं जे आहे उस्मानाबादी शेळी जी आहे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातली आणि महाराष्ट्रामध्ये भेटणारी शेळीची जात आहे। हा जात खूप उपयोगी आहे ह्या प्रांतासाठी। सर, आजकाल जे वातावरणामध्ये बदलाव आले त्याच्यानं जे शेतकऱ्यांना नुकसान आलं त्याला कसं मॅनेज करायचं त्या रिस्कला? सर, शेतकऱ्यांचं जे वातावरणामुळे जे नुकसान होतो त्याच्या मॅनेज करायला डायव्हर्सिफिकेशन जे म्हणतो आपण, डायव्हर्सिफिकेशन विथिन द कंपोनेंट इन द कंपोनेंट अँड विथिन द कंपोनेंट, म्हणजे की तुमचं जे क्रॉप आहे आपलं त्याच्यासोबत तुम्ही जर पशुपालन, मत्स्यपालन, हॉर्टिकल्चर, ॲग्रो फॉरेस्ट्री हे जर घेतलं तर तुमचं रिस्क मिनिमाइज होतं क्लायमेट चेंजचं। आणि त्यातल्या त्यात तुमचं क्रॉप जरी घेतलं, त्या क्रॉपमध्ये तुम्ही जर 4-5 प्रकारचे वेगळे क्रॉप घेतलं आणि लाईव्हस्टॉक जे असलं तर त्या लाईव्हस्टॉकमध्ये तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारचे स्पीशीज घेतलं, जसे की डेअरी, पोल्ट्री, गोट, आणि पुन्हा तुम्ही जे बागबानी आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स स्पीशीज घेतलं, मँगो, पुन्हा पपाया, पोमोग्रेनेट, कस्टर्ड ॲपल, तर ह्याच्यामुळे तो रिस्क आपण बऱ्या प्रकारे कमी करू शकतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव परमेश्वर लक्ष्मण चव्हाण, मी इथं यंग प्रोफेशनल म्हणून आहे। आपण जे या ठिकाणी आला आहे हे लाईव्हस्टॉक एक्सपेरिमेंटल लाईव्हस्टॉक शेड, म्हणजे जिथं जनावरांचं संशोधन केलं जातं त्या ठिकाणी आपण आलेलो आहेत। तर इथं ॲनिमल शेडमध्ये आपल्या इथं अबायोटिक चेंजेस, म्हणजे जे अजैविक ताण हे जनावरांवर कसं होतात किंवा कशा प्रमाणात होतात हे आपल्याला बघायचं एक बाय एक। आता सुरुवातीला आपण जे पाहणार आहोत ते आता या ठिकाणी आपल्याला
सुरुवातीला फील्ड लॅबोरेटरी दिसेल या ठिकाणी. जे फील्डमध्ये जे काम केलं जातं, समजा इथं वजने वगैरे घेतली जातात, समजा जे काही सॅम्पल आणलं ते इथं सेपरेशन केलं जातं सॅम्पलचं, फीड असो कोणतंही सॅम्पल. या साईडला डिस्पेन्सरी आहे, म्हणजे इथं तुम्हाला ट्रीटमेंट करायची आहे, ॲनिमल आणून त्याची इथं ट्रीटमेंट केली जाते, म्हणजे त्याच्यावर उपचार केला जातो. त्यानंतर आपण इकडं पाहू शकता ही फीड स्टोअर आहे, जिथं आपण जनावराला लागणारे जे धान्य आहे किंवा थोडक्यात खाद्य आहे त्याचं इथं स्टोअर करून ठेवलं जातं. ठीक आहे. त्यानंतर हा जो आहे हा एक्सपेरिमेंटल युनिट आहे. इथं जे एक्सपेरिमेंटल युनिट बांधलेलं आहे हे अंडर कंट्रोल कंडिशन साठी बांधलेलं आहे. ठीक आहे. जेणेकरून इथं फॅन आहेत, त्यानंतर फोगर सिस्टीम आहे, कॅमेरा आहे. कॅमेरा ह्याच्यासाठी लावला की ॲनिमलच्या ज्या हालचाली आहेत त्या दिसल्या पाहिजे, बिहेवियर दिसलं पाहिजे, ॲनिमल काय करतात काय नाही. त्यानंतर इथं फॅन लावलेत, जे रिलेटिव्ह ह्युमिडिटी वाढते किंवा समजा टेम्परेचर वाढलं तर ते कमी करण्यासाठी इथं फॅन लावलेले आहेत. फोगर लावलेले आहेत, जेणेकरून टेम्परेचर कंट्रोल व्हावं, जे जनावरावर होणारं टेम्परेचर आहे ते कंट्रोल होण्यासाठी इथं फोगर लावलेले आहेत. पाण्याची सिस्टीम या ठिकाणी आपण बघू शकता. आता इकडं ह्या ज्या म्हशी आहेत ह्याला बफॅलो म्हणतो आपण. ह्या बफॅलो जे आहेत ह्या मुरा जातीच्या बफॅलो आहेत. ह्यांची ओरिजिन, हे जे मूळ ठिकाण आहे ह्या बफॅलोंचं, हे मूळ ठिकाण हरियाणा रोहतक या ठिकाणी आहे. तर ह्या ज्या बफॅलो आहेत ह्या तिथल्या भागामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात, जसं कोल्ड कंडिशनला. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण काही प्रकारच्या जाती आहेत, जसं की पंढरपुरी जात आहे, नागपुरी जात आहे. म्हशीच्या ह्या वेगवेगळ्या जाती आहेत, पण या जाती ज्या आहेत या महाराष्ट्रातल्या ह्या जाती कमी दूध देतात. आणि हे मुरा जी जात आहे हिचं एक वैशिष्ट्य आहे की हिचं दूध देण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळं आपण इथं जे संशोधन करण्यासाठी ही मुरा जातीची बफॅलो आणलेली आहे इथं. ठीक आहे. आता आपण आलेलो आहे एक्सपेरिमेंटल गोट युनिट. तर आपण प्रत्यक्ष जाऊन शेळ्यामध्ये कसं प्रकारे संशोधन होतं, कोणत्या कोणत्या ब्रीड आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. आता याच्यामध्ये जे हे ठेवलेले आहेत हे साईडला हे एक्सेस जे आहे त्याच्यामध्ये ज्या ब्रीड आहेत ते एक्सपेरिमेंटला म्हणजे एक विशिष्ट अंक ठेवलेला आहे आपण. त्याच्यामध्ये समजा 6 ब्रीड ठेवलेले आहेत. हे एक्सेस जे ॲनिमल आहे ते आपण इकाल्या साईडला आणि इकाल्या साईडला ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर आता तुम्हाला जे सांगायचं आहे हे एक्सपेरिमेंटल पर्पजसाठी ठेवलेल्या ज्या ब्रीड आहेत गोटच्या शेळ्याच्या ज्या जाती आहेत मी तुम्हाला एक एक जात सांगतोय सध्या. आता आपण जे बघतोय ना ते या साईडला ज्या शेळ्या आहेत ह्या जातीच्या आहेत संगमनेरी जात आहे. ह्या पांढऱ्या कलरच्या जातीच्या शेळ्या असतात. ठीक आहे. यांचा कोट कलर असतो तो पांढरा असतो. त्याच्यामध्ये या साईडला ज्या शेळ्या आहेत त्या आपल्या कोकण कन्या जातीच्या शेळ्या आहेत. त्या कोपऱ्यातल्या ज्या शेळ्या दिसतात तुम्हाला तिकडं त्या ज्या शेळ्या आहेत ते उस्मानाबादी जातीच्या शेळ्या आहेत. आणि इकडं ज्या आहेत त्या बोयर जातीच्या शेळ्या आहेत. ह्या आपल्याकडे मुख्यतः 4 ब्रीड आहेत. याच्यामध्ये अबायोटिक स्ट्रेस म्हणजे अजैविक ताणतणाव म्हणजे समजा याच्यामध्ये काय काय अभ्यास केला जातो आपण समजा याच्यामध्ये आपण हिमेटॉलॉजी म्हणजे रक्ताचा ह्यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर फिजिओलॉजिकल कॅरेक्टर त्याच्यामध्ये काय केलं जातं बाबा हार्टबीट चेक केलं जातं, त्याचं टेम्परेचर चेक केलं जातं, त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. त्याचं वॉटर आणि फीड कन्झम्पशन चेक केलं जातं म्हणजे किती पाणी पिल्या, किती जेवण केलं किंवा त्यांनी किती खाद्य केलं हे चेक केलं जातं त्याच्यामध्ये. त्यानंतर त्यांचं बॉडी वेट चेक केलं जातं की त्यांचं किती वजन वाढतंय आणि किती कमी होतंय. हे 4 पॅरामीटर आपल्याकडे इथं चेक केले जातात. त्यानंतर आता ह्या शेळीबद्दल सांगायचं झालं ही संगमनेरी जात आहे. ही जी अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये जास्त प्रमाणात ओरिजिन आहे. त्यानंतर ही शेळी हिचं दुधामध्ये प्रतिकारशक्ती जास्त आहे. जे वेळेस लहान करडू जन्मतं त्याच्यामध्ये ती पेल्यानंतर प्रतिकारशक्ती जास्त दूध येते या शेळीमध्ये. त्याच्यामुळं करडाची प्रतिकारशक्ती ही याच्यामध्ये जास्त आहे. ही जी जात आहे ही कोकण कन्याळ जात आहे. हे कोकण रिजनमध्ये आपल्याला आढळते मुख्यतः करून. जो पावसाचा भाग म्हटला जातो त्याच्यामध्ये आढळते. आणि सगळ्या ज्या ब्रीड आहेत ते इथल्या क्लायमेटला सुटेबल आहेत. उस्मानाबादी ब्रीड आहे ती उस्मानाबाद ओरिजिन आहे तिची. ब्लॅक कोट कलर आहे तिचा. त्यानंतर ती सगळ्या गोष्टी डिसीज रेजिस्टंट पॉवर जी आहे ती सगळ्यात जास्त तिच्यात आहे. त्यानंतर ही आहे आफ्रिकन आफ्रिकन जातीची ही शेळी आहे. तिला बोयर असं म्हणतो आपण. FCN रेशो आहे तो हिच्यामध्ये जास्त आहे.
जे फूड खातं ते समजा तिचं मटणामध्ये किंवा इतर अजून ह्याच्यामध्ये रूपांतर करण्याचं प्रमाण हिचं जास्त आहे. तर आता आपण 4 पॅरामीटर बघितले इथं. हिमेटॉलॉजी बघितली आपण, त्यांचं फीड अँड वॉटर कन्झम्पशन बघितलं, त्यानंतर त्यांचं बॉडी वेट बघितलं, त्यानंतर फिजिओलॉजिकल कॅरेक्टर बघितले आपण तिचे. तर अजून जे समजा स्ट्रेस येतात, कुठले कुठले ट्रान्सपोर्टचा समजा स्ट्रेस असेल किंवा हीट स्ट्रेस असेल, ताणतणाव जे आहे ते मुख्यत्वे शेळ्यामध्ये आपण बघितले जातात. नमस्कार, माझं नाव पूनम जगताप. मी इथं YP म्हणून कार्यरत आहे. जनरली कसं असतं, हे आहे पोल्ट्री एक्सपेरिमेंटल पोल्ट्री युनिट. जनरली 2 प्रकारचे ब्रीड असतात, कमर्शियलसाठी आणि बॅकयार्ड म्हणजे आपण जे फार्मर वापरतो ना त्या ब्रीड. तसं कमर्शियलमध्ये जे आपण बॉयलर कोंबड्या असतात ना त्या असतात आणि बॅकयार्डमध्ये आपण जे गावरान कोंबड्या असतात ना त्या असतात. हे म्हणजे गावरान कोंबड्यांचे ॲडव्हान्स व्हर्जन आहेत. आपल्याकडे 2 प्रकारच्या ब्रीड आहेत. हे आहेत वनराजा, ह्यांना आपण त्याच्या बॉडी वेटनुसार खायला देतो. आणि नंतर ह्या कोंबड्या आहेत त्या आहेत कावेरी. 5 ते 6 महिन्यानंतर ह्यांचं एक लेग प्रोडक्शन स्टार्ट होतं. मॅडम ह्या दोन्हीतल्या कोणत्या कोंबड्या जास्त अंडी देतात? कावेरी कोंबड्या वर्षाला 180 ते 200 पर्यंत अंडी देतात. वेलकम टू NISM. सर्वांचं आधी सगळ्यांचं सुस्वागतम NISMमध्ये. माय नेम इज सोनल राजेंद्र कायबंडे. आय एम वर्किंग हिअर ॲज अ यंग प्रोफेशनल वन अंडर द फिशरीज डिपार्टमेंट. सो सर्वात आधी मी इथे तुम्हाला फिश म्युझियमविषयी माहिती सांगणार आहे की फिश म्युझियमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कशासाठी म्युझियम डेव्हलप केलेले आहेत इंडियामध्ये, म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये सुद्धा. म्हणजे म्युझियम कशासाठी असतं की त्या ज्या स्पेसिमम आपण स्टोअर करून ठेवतो तो एज्युकेशन्स आणि रिसर्च प्रोग्रामसाठी त्याचा यूज केला जातो. आता इथे जे आम्ही कलेक्ट केलेल्या ज्या स्पेसिमन आहे त्या बायोडायव्हर्सिटीमधून आम्ही नॅचरल प्रकारे कलेक्ट केलेले आहे. मी फ्रेश वॉटरमधल्या, काही मरीन वॉटरमधल्या केलेल्या आहे. म्हणजे काही मासे आहेत, काही प्रॉन, श्रीम, क्रॅब, त्याच्यानंतर त्यांच्या ट्रेडिशनल पद्धतीने त्याला कसं पकडलं जातं. तर या सर्व गोष्टी आम्ही इथे स्टोअर केलेल्या आहे. आणि म्युझियमचा म्हणजे एक जर विचार केला गेला तर आज तुला जर कुठल्या गोष्टीचं नॉलेज घ्यायचं असेल फिशविषयी तर तू ते पब्लिकली ते फिश तिथे अवेलेबल राहील अशी गोष्ट नाही आहे. तर त्यावेळेला काय असतं की म्युझियम थ्रू आपण त्या फिशचा स्टडी आणि जे पण फिशेस किंवा कुठल्या आणखी व्हेरायटी असेल ते कम्पॅरेटिव्ह स्टडी करायला खूप जास्त उपयोगी ठरतो. आणखी ते काही इकडे अशा स्पेसीज आहे. त्याच्यानंतर ही जी स्पेसीज आहे, काही स्पेसीज आहे, हा जसा जो आहे हा खेकड्या पकडायला यूज केला जातो. आता हा इथे ठेवल्या म्हणून तुम्हाला कळलं आहे की हा खेकड्या पकडण्यासाठी म्हणजे वापरला जातो. तर त्यानंतर ही जी आहे क्लॅरियस गॅरिपिनस स्पेसीज आहे, म्हणजे ही एक्झॉटिक स्पेसीज आहे. तर याच्या अवेअरनेससाठी इथे ठेवल्यामुळे लोकांना कळेल की ही पण काहीतरी स्पेसीज आहे. क्लॅरियस गॅरिपिनस आणि मागूर, एक आपली जी देशी मागूर म्हणून ओळखली जातो, त्यातलं आयडेंटिफिकेशन करायचं असलं तर कोणी जर आलं तर लगेच इथे आयडेंटिफाय होईल काही स्पेसीज. अशा काही स्पेसीज आहे इथे. त्याच्यानंतर ते बघू शकता. त्याच्यानंतर ही कटला वगैरे आहे. त्यानंतर तिलापी आहे. काही मरीन पाण्यातल्या स्पेसीज आहेत, हॉर्स मॅकरेल वगैरे. त्यानंतर काही कॅटफिशेस, प्रॉन, श्रीम या काही स्पेसीज इथे केलेल्या आहे. तर हा जो म्युझियम आहे इथे आम्ही जो केलेला आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह हाच आहे की इथला जो रेफरन्स आहे तो पास्टमध्ये तो रेफरन्स म्हणून यूज करू शकतो आपण, पण फ्युचरमध्ये त्याचा एक म्हणजे रिपॉझिटरी म्हणून आपण त्याचा उपयोग होईल. आता जसं हा जो स्पेसीज बघितला सकरमाउथ कॅटफिश, याला इंडियामध्ये टँकमध्ये जो ॲक्वेरियम हा टँक आहे ना तिथे क्लीन करण्यासाठी त्याचं इंट्रोड्यूस केलं होतं. पण तो ओपन वॉटर बॉडीमध्ये गेल्यामुळे तो इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की तो जास्त प्रमाणात सापडतो आहे. आता याची जर स्टडी करायची असेल तर तुम्हाला इझिली मिळणार नाही, म्हणजे मार्केटमध्ये नसेल, कोणी त्याविषयी माहिती सांगणारं नसेल. पण तुम्ही ते आलात तर तुम्हाला इथे सगळ्या प्रकारची त्याची डिटेल्स, आयडेंटिफिकेशन्स, काय आहे तो मासा आणि काय त्याचे ॲडव्हान्टेजेस आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहे, बायोडायव्हर्सिटीवर काय अफेक्ट होतो, या सगळ्या गोष्टींचा आम्ही ट्राय करतो आहे, प्रयत्न करतो आहे माहिती देण्याचा. त्यानंतर या माशाविषयी जर सांगायला गेलं, हा पाखू मासा आहे. याला मराठीत गोड्या पाण्यातील हलवा, रूपचंदा म्हणून पण ओळखला जातो. म्हणजे हा हायली कार्निवरस स्पेसीज आहे. हा बायोडायव्हर्सिटीसाठी इतका डेंजरस आहे की म्हणजे बॅन केलेला असून सुद्धा लोक टेस्टी असल्यामुळे त्याचं हे करत आहेत. म्हणजे अवेअरनेसच नाही आहे की त्याचं काय ॲडव्हान्टेजेस आहे आणि काय डिसॲडव्हान्टेजेस आहे बायोडायव्हर्सिटीवर. तर तुम्ही जर त्याची जर दात बघायला गेले तर त्या माणसासारखे दिसतात. तर अशा काही स्पेसीज आम्ही ते स्टोअर केलेले आहे.
म्हणजे ज्या पब्लिकली इझिली होऊ शकत नाही, स्टुडंटला एज्युकेशनसाठी आणि एक अवेअरनेससाठी म्हणून कधी काय कोणाला जर स्टडी करायचं असला तर इझिली येऊन आपण या सर्व गोष्टी इथनं घेऊ शकतो. जर शेतकऱ्याला मत्स्यपालन करायचं असेल तर उत्पन्नासाठी सर्वात उपयोगी जात कुठली? आता जर या प्रश्नाचं जर उत्तर द्यायला गेलं तर हे डिपेंड आहे रिजन वाईज. आता या रिजनमध्ये त्या मार्केटमध्ये त्याला कुठली म्हणजे व्हॅल्यू आहे त्या स्पेसिसनुसार आपण सांगू शकतो की ती कुठली म्हणजे महत्त्वाची स्पेसिस आहे. आता जर इथे जर विचार केला गेला तर माझं प्रिफरन्स जर हे दिल्या नेहमी जाईल की जे इंडियन स्पेसिस आहे त्यावरच कल्चर केलं पाहिजे, कारण त्याचा आपल्या इंडियन स्पेसिसचा बायोडायव्हर्सिटीवर म्हणजे असं काहीही डिसॲडव्हान्टेजेस एवढं होणार नाही. तर इंडियन स्पेसिस जसं झालं इंडियन मेजर कार्प, त्यामध्ये त्यात कटला, रोहू, मृगल, त्यानंतर कॅटफिशेस अशा हायली प्रोडक्टिव्ह स्पेसिस, कमर्शियल स्पेसिसचा उपयोग केला पाहिजे. फिशरीमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? तर फिशरीमध्ये जर तुला शिक्षण घ्यायचं असेल तर 12वी नंतर तुला BFSC म्हणून बॅचलर ऑफ फिशरी सायन्स ही 4 वर्षाची डिग्री असतं. तर 4 वर्षाच्या डिग्रीसाठी तुम्हाला 12वीचे पर्सेंटेज प्लस CET लागतं. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये 2 फिशरी कॉलेजेस आहे. महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये 2 कॉलेजेस येतात, एक नागपूर फिशरी कॉलेज आणि त्याच्यानंतर उदगीर कॉलेज. त्याच्यानंतर रत्नागिरीला पण डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली, त्यामध्ये पण फिशरी कॉलेज आहे. तर आणि त्यानंतर मुंबईचं पण कॉलेज आहे, ते पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आहे. म्हणजे 4 वर्षाच्या डिग्रीनंतर तुम्हाला मास्टर्स ऑफ फिशरी सायन्स करू शकता. ते महाराष्ट्रामध्ये एक CIPला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरी एज्युकेशन्स मुंबई तिथे आहे. त्यानंतर बाकी 5-7 इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर मास्टर ऑफ फिशरी सायन्सनंतर PhD सुद्धा अवेलेबल आहे फिशरीमध्ये. आणि तुम्ही त्यानंतर बँकिंगमध्ये पण जाऊ शकता, त्याच्यानंतर स्टेट डिपार्टमेंटमध्ये पण, त्याच्यानंतर ARS वगैरे. तर फिशरी एज्युकेशन्स कधी पण बेटर आहे.